Good morning, everyone. Yesterday we have seen the poem already. There is another sky. Today we are going to start the activities from brainstorming. Okay, at the end of this poem, some activities are given in your book, textbook. See. Activities from icebreakers on page number 75 we have completed. Then writer's introduction, poet's introduction, and the actual poem, which is the sonnet, we have completed yesterday. Now today we are going to start brainstorming. Brainstorming is the activity from this poem, page number 77. Please open your textbook. Activity number 1. Imagine your younger sister is not paying attention to her studies and is seen wasting time playing games on her cell phone. Suggest some ways that help her to concentrate on studies and overcome her bad habit. Okay, now as this poem is the letter wrote by poet to her younger brother Austin, similarly you have to write the letter to your younger sister who is not concentrating on study. See, कवितेमध्ये जसं कवयित्रीने तिच्या लहान भावाला लिहिलं आहे, कविता म्हणजे एक पत्र लिहिलेलं आहे डिप्रेशनमधून बाहेर येण्यासाठी, तसंच सेम तुमच्या बहिणीला तुम्हाला पत्र लिहायचं आहे की कॉन्सन्ट्रेट ऑन हर स्टडीज अँड यू हॅव टू ओव्हरकम सम बॅड हॅबिट्स. सी, सेलफोनवरती जास्त गेम खेळत असते हे तुम्हाला तिला समजून सांगायचं आहे. अँड वेस्टिंग टाईम अँड शी हॅज टू कॉन्सन्ट्रेट ऑन स्टडीज. The cell phone has become a menace just like any teenager. This device of communication has very become a tool for entertainment. खूप कॉमन आहे, सगळ्यांच्या हातात आजकाल आपण मोबाईल बघतो, पण त्याचा वापर योग्य प्रकारे केला तर आपल्याला फायदा होऊ शकतो. यू टू हॅव बिकम अ विक्टीम ऑफ दिस क्रेज. आणि त्याला अपवाद नाही आहे, आपण सगळ्यांकडेच मोबाईल बघतो आणि थोडा लिमिटेड वापर केला, अभ्यासावरही कॉन्सन्ट्रेट केलं तर त्याचा फायदा होऊ शकतो. आणि प्रायमरी कॉज कम्युनिकेशनसाठी ते टूल आहे ॲक्च्युली, पण त्याचे सेकंडरी यूज हा एंटरटेनमेंट आहे, प्रायमरी यूज हा कम्युनिकेशन आहे. मग रिसायटेशन, त्याच्यानंतर प्रायमरी ड्युटीज आधी आपण केल्या पाहिजे. स्टडीज प्रायमरी ड्युटी इज कम्प्लीट ऑल डेली स्टडीज. आणि प्रत्येक विद्यार्थ्याचं काम आहे की डेली स्टडी पूर्ण करायला पाहिजे. कॉन्सन्ट्रेट ऑन युअर लेक्चर्स, अशी सगळी माहिती लिहायची. लाईक अ लेटर यू हॅव टू राईट ऑल दिस थिंग्स. मोबाईल कसा वाईट आहे, त्याचे दुष्परिणाम कसे आहेत ते तुम्हाला त्या लेटरमधून तुमच्या यंगर सिस्टरला ॲडवाईस करायचं आहे आणि कॉन्सन्ट्रेट करण्यासाठी तिला पत्र लिहायचं आहे. ओके, आणि मग तिला रिक्वेस्ट पण करायची की प्लीज डू नॉट ट्राय टू गेट अवे फ्रॉम वेस्टिंग युअर प्रेशियस टाईम इन प्लेइंग गेम्स द मोबाईल फोन अँड ट्राय टू यूज युअर टाईम मोर फ्रूटफुली. वेळेची किंमत समजावून सांगायची आहे आणि मोबाईल आणि वेळ दोन्ही खूप योग्य प्रकारे त्याचा वापर करायचा आहे, वेळेचासुद्धा. आय होप यू विल डीड सजेशन बिफोर टू लेट. आणि जास्त उशीर होण्याच्या आधी, वेळेच्या आत तुला हे कळेल अशी अपेक्षा आहे, असा एंड करून तुम्हाला हे लिहायचं आहे. सेकंड, यू हॅव नोटीस that many of your classmates are not interested in outdoor games or participating in co-curricular activities. Discuss some ways in which they play encourage to participate the activities.
बघा, तुमच्या क्लासमधले काही मुलं आउटडोअर गेम्स खेळायला तयार नसतात किंवा इंटरेस्टेड नसतात, आणि ह्या ज्या करिक्युलर ॲक्टिव्हिटीज आहेत त्यांना खेळण्यासाठी तुम्ही त्यांना एनकरेज करायचे, त्यावर डिस्कशन करा. ह्याच्यासाठी हे attending educational institution is not only for studies, obtaining good marks, but the institution has also offer many ways to develop all around personalities in student. पर्सनॅलिटी डेव्हलप करण्यासाठी सगळ्याच गोष्टींची गरज असते, आणि कुठलेही इन्स्टिट्यूट, शाळा वगैरे अशा वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज, करिक्युलर ॲक्टिव्हिटीज अरेंज करत असतं. फॉर एक्झाम्पल, बास्केटबॉल, खो खो, टेबल टेनिस. कॉलेज हॅज टू विन द चॅम्पियनशिप. त्याच्यानंतर बरेचसे गेम्स असतात. फिजिकल फिटनेस, मेंटल फिटनेससुद्धा तेवढंच महत्त्वाचं असतं. प्लेइंग इन टीम ऑल्सो बिल्ड्स द टीम स्पिरिट, कॉपरेशन, लिडरशिप क्वालिटी ह्याचाही फायदा होतो जर तुम्ही खेळत असाल तर. डेव्हलपिंग दिस ट्रेड्स विल हेल्प इन युअर रिअल लाईफमध्ये सुद्धा ह्या गुणांचा खूप फायदा होतो. देर इज अ आर्ट अँड म्युझिक क्लब ऑफ दोज हू लाईक फाईन आर्ट्स. कुणाला म्युझिकची आवड असते आणि कुणाला फाईन आर्ट्स वगैरे ह्याचाही उपयोग होतो. हे म्हणजे काय म्हणतो आपण त्याला, पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटसाठी ह्याचा खूप फायदा होतो, आणि म्हणून तशी पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट सगळ्या स्टुडंटची व्हायला पाहिजे म्हणून वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज कॉलेज किंवा इन्स्टिट्यूट अरेंज करत असतं. मग आता हे जे आहे लेटेस्ट ॲक्टिव्हिटी, आउटडोअर गेम्स जे आहेत, पीपल हू एन्जॉय देमसेल्फ स्पेशली इन द मॉन्सून, ट्रेकिंग, ब्युटिफुल सिनिक एरियाज. बघा, ह्याच्याही पलीकडे बाहेर जाऊन ट्रेकिंग करणं हे पण कॉलेज अरेंज करत असतं. दे ऑल्सो वर्क फॉर एन्व्हायरमेंट प्रोटेक्शन, पार्टिसिपेट इन ट्री प्लांटिंग ड्राईव्स, NSS कॅम्प. दोज हू लव बिंग आउटडोअर गेम्स वूड गेट लॉट ऑफ एन्जॉयमेंट थ्रू दिस ट्रिप्स. वी हॅव अ वंडरफुल सोसायटी क्लब, आणि त्याच्यामध्ये फोकस केला जातो वेगवेगळ्या ह्याच्यावर. वेगवेगळ्या NGOजसोबत काम करण्याची संधी मिळते, आणि ऑल पार्टिसिपेशन इन एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटीज विल फेच सर्टिफिकेट फॉर द स्टुडंट, अँड दस कम्स वेन वी आर लुकिंग द ॲडमिशन ऑफ हायर स्टडीज. दिस ॲडिशनल सर्टिफिकेट शुड बी मोटिवेटर फॉर एव्हरीवन टू जॉईन द लिस्ट 1 एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटीज. ओके, हायर एज्युकेशन घेताना एकतरी सर्टिफिकेट तुमच्याजवळ असणं गरजेचं आहे, त्यामुळे तुमच्या मार्कामध्ये फरक पडतो. नेक्स्ट, ॲक्टिव्हिटी नंबर 2, डिस्कस विथ युअर पार्टनर अँड कंप्लीट द वेब हायलायटिंग अ सॅड ग्लूमी एस्पेक्ट ऑफ लाईफ मेन्शन इन द फर्स्ट पार्ट ऑफ द पोएम. ग्लूमी aspect, सॅड अँड ग्लूमी एस्पेक्ट ऑफ लाईफ. डार्कनेस आहे, फेडेड, डल, सायलेंट, फ्रॉस्टेड, हे सगळं ग्लूमी एस्पेक्ट. 3च लिहायचे आहेत आपल्याला, डार्कनेस, फेडेड, डल, सायलेंट. सी नेक्स्ट, द पोएट एनकरेजेस हर ब्रदर इन सेकंड पार्ट ऑफ द पोएम बाय टेलिंग हिम अबाउट द ब्रायटर साईड ऑफ लाईफ. डिस्कस विथ युअर पार्टनर अँड मेक द लिस्ट ऑफ एक्सप्रेशन इन द पोएम दॅट मीन एनकरेजमेंट. बघा, या पोएममध्ये पोएटेस जी आहे ती एनकरेज करते तिच्या लहान भावाला. हे सेकंड पार्टमध्ये म्हणजे सेकंड स्टांजामध्ये सांगितलं आहे. बाय टेलिंग हिम अबाउट हायर साईड ऑफ द लाईफ, ब्रायटर साईड ऑफ द लाईफ. जीवनाच्या अशा कोणत्या ब्रायटर साईड्स आहेत ज्या त्याला एनकरेज करतात. मेक अ लिस्ट ऑफ एक्सप्रेशन, आणि ते तुम्ही पोएममधून सांगायचं आहे. द ब्रायटर साईड ऑफ द लाईफ, ब्रायटर गार्डन आहे, अनफेडिंग फ्लॉवर्स आहेत, हम ऑफ द ब्राईट बीज. हे 3 तुम्हाला सांगायचं आहे. नेक्स्ट, व्हॉट डज द रेफरन्स ऑफ द बी हम सजेस्ट टू द रीडर. बी हम, पुन्हा एक टेबल दिला पेज नंबर 77 वर. द पोएट हॅज डिस्क्राईब 2 डिफरंट शेड्स ऑफ ह्युमन फिलिंग बाय यूजिंग इमॅजरी ऑफ व्हेरियस फोर्सेस nature in the poem. Pick out the terms, phrases that describe them. Complete the table given below. 1 is done for you. See, blue colored box, nature and feeling. These 2 columns are there. Nature, faded forest,
इट इंटरप्रिट सॅड अँड ग्लूमी. नेचर आणि फिलिंग्सच्या कसा संबंध आहे ते तुम्हाला सांगायचं आहे. फेडेड फॉरेस्ट सॅड अँड ग्लूमी तुम्हाला दिलेलं आहे. दुसरं आहे सायलेंट फील्ड्स म्हणजे डलनेस. सायलेंट फील्ड, डलनेस. त्याच्यानंतर डार्कनेस, होपलेसनेस, डिप्रेशन, सनशाईन, होप. Okay, next activity. The poem expressed the feeling of serenity. Pick out the expression about the poem. Express the same. The poem expressed the feeling of serenity. Pick out the expression from the poem that express the same. सेरेनिटी पोएटने कशी एक्सप्रेस केली ह्या पोएममध्ये, तर पहिल्या 2 ओळी ज्या आहेत, देर इज अनदर स्काय एव्हर शिरीन अँड फेअर, ते येईल त्याचं उत्तर. नेक्स्ट ॲक्टिव्हिटी नंबर 3. नेवर माइंड faded forest Austin. The word faded means become dim and faint. The word describe the forest that have become faint and dim appearance. Now go through the poem again to complete the table. Faded, silent, unfading. पुन्हा ब्ल्यू कलरचा बॉक्स आहे. फेडेड फॉरेस्ट, ग्लूमी, डिस्क्रायबिंग वर्ड आहे. एक्सप्लेनेशन बघा काय, द फॉरेस्ट हॅव बिकम फेंट अँड डीप इन अपीअरन्स. सायलेंटचं पुन्हा आहे फील्ड्स. सायलेंट काय, फील्ड्स. फील्ड्स. द प्लेस इज सायलेंट अँड लोनली. एक्सप्लेनेशनमध्ये लिहायचं आहे, द फील्ड इज unfading flowers. Unfading काय, flowers. The flowers are fresh and colorful. Fresh and colorful. Bright, bee आहे. The bees hum around. अराउंड फ्लॉवर्स. टेबल आपण पूर्ण केलं आहे. पहिला आहे डिस्क्रायबिंग वर्ड, मधला कॉलम आहे ऑब्जेक्ट आणि एक्सप्लेनेशन. पहिला आहे फेडेड, त्याचा ऑब्जेक्ट आहे फेडेड फॉरेस्ट. द फॉरेस्ट हॅव बिकम फेंट और फेडेड इन अपीअरन्स. सायलेंट, फील्ड्स. द फील्ड्स आर सायलेंट. अनफेडिंग फ्लॉवर्स. द फ्लॉवर्स आर फ्रेश and colorful. Bright bees. The bees are hum around the flowers. Activity number 4 बघा, poetic devices आहे. I hear the bright bee hum. The poet used the word hum that indicates the sound made by the bee. The example of onomatopoeia. And the poet has used different figure of speech like alliteration, inversion, hyperbole in the poem. Identify them and pick the lines accordingly. हायपरबोल त्याचं दिलं आहे त्यांनी, आय हिअर द ब्राईट हम बीज. हम जो आहे तो द वर्ड एक्सप्रेसिंग साऊंड इफेक्ट. सो हिअर इज ओनोमॅटोपोइया. ओनोमॅटोपिया. सेकंड आहे अलिट्रेशन. फर्स्ट साऊंड रिपीट होतो तेव्हा अलिट्रेशन असतं. नेवर माइंड फेडेड फॉरेस्ट.
नेवर माइंड फेडेड फॉरेस्ट. फेडेडमधला एफ, फॉरेस्टमधला एफ. साऊंड एफ इज रिपीटेड प्लिझंटली. ॲलिटेशनचं एक्झाम्पल आणि इन्व्हर्जनचं एक्झाम्पल देता येईल. इन्व्हर्जन वेअर आय अ फ्रॉस्ट. सीड. इन्व्हर्जन. इन्व्हर्जनचं एक्झाम्पल आपल्याला देता येईल. लास्ट लाईन इन टू माय गार्डन कम. द वर्ड्स आर नॉट अरेंज्ड इन करेक्ट प्रोज ऑर्डर. हे इन्व्हर्जनचं एक्झाम्पल आहे. इमॅजिन युअर फ्रेंड. सी ॲक्टिव्हिटी नंबर 5. इमॅजिन युअर फ्रेंड इज a table tennis champion who has won semi-final in the college inter-college championship due to overconfidence. She neither practiced nor does take opponent seriously. This may result in her losing final and suggests some ways to make her aware that importance of hard work and regular practice. पत्र लिहायचे तुमच्या मैत्रिणीला किंवा मित्राला जे चॅम्पियनशिप हारलेले आहेत फायनल आणि ओव्हर कॉन्फिडन्समुळे त्यांचे हारलेले आहेत ते त्यांना सजेस्ट करायचं. आणि हार्डशिपचं महत्त्व सांगायचं आहे. ॲड्रेस लिहायचा आहे. त्याच्यानंतर आणि ॲड्रेस त्याच्यानंतर बॉडी ऑफ द लेटरमध्ये लिहायचं आहे. आधी कॉंग्रॅच्युलेशन्स करा कारण चॅम्पियनशिप जिंकलेली आहे सेमीफायनलची इंटर कॉलेज चॅम्पियनशिप. त्याच्यानंतर शी नादर प्रॅक्टिस नॉट डज शी टेक हर अपोनंट सिरियसली ड्यू टू ओव्हर कॉन्फिडन्स. आधी कॉंग्रॅच्युलेशन करायचं. आर यू प्रिपेअरिंग द फुल स्ट्रीम फॉर द फायनल वीक. आणि मग नंतर तिला सांगायचं की यू कोच इज लिगेंड युअर admire the elegant spirit too. पण रिमाइंड करून द्यायचं की टिल द फायनल मस्ट बी लॅक्स द प्रॅक्टिस फॉर एनी चॅम्पियनशिप गेम इज ऑल्सो रिस्पेक्ट द अपोनंट अँड फॉर देअर जर्नी वुड हॅव बीन डिफिकल्ट ॲज युअर्स. आणि नंतर कन्क्ल्युजन करून तुम्हाला लेटरचं शेवट करायचं आहे. पोएटिक ॲप्रिसिएशन हा एक कंपल्सरी प्रश्न आहे 4 मार्कांसाठी. त्याला पॉईंट्स आहेत. अबाउट द पोएम, पोएट, टायटल, थीम, पोएटिक स्टाईल, लँग्वेज, पोएटिक डिव्हायसेस यूज इन द पोएम, स्पेशल फीचर्स, मॅसेज, व्हॅल्यू, मॉरल इन द पोएम अँड युअर ओपिनियन अबाउट द पोएम. ह्या सगळ्या पॉईंट्समध्ये तुम्हाला पोएटिक ॲप्रिसिएशन पूर्ण करायचं. 4 मार्कांसाठी हा कंपल्सरी प्रश्न आहे. टायटल जे आहे अबाउट द पोएम, पोएट, टायटल, त्याच्यामध्ये पोएम इज अनदर स्काय बाय इमिली डिकिन्सन इज कॉन्सर्न विथ हर ब्रदर. इट इंडिकेट्स दॅट इट इज अ लेटर. एक केअरिंग सिस्टर तिच्या भावाला पत्र लिहिते असं ते सांगायचं सुरुवातीला इंट्रोडक्शन. द वर्ड इन्स्पायर होप अँड एनकरेजमेंट टू रिटर्न. थीम, दुसरा पॉईंट आहे थीम. पोएमची थीम काय आहे? The poem is one of the comparison of two places. One is gloomy, dim, colorless, and lonely. The poet's brother may be in the place like this. She describes serene, evergreen, little forest under another sky with fresh flowers and humming bees. आणि हे दुसरं जी जागा आहे तिथे ती जी प्लेस आहे इट इज अनटच्ड बाय द फॉरेस्ट अँड शी टेल्स हिम टू कम हिअर. आणि त्याला ती रिक्वेस्ट करते. तिसरा पॉईंट आहे पोएटिक स्टाईल, लँग्वेज, पोएटिक डिव्हायसेस यूज इन द पोएम. द पोएम इज पेट्रार्चन सॉनेट. आपण बघितलं द ऑक्टेव आणि सेस्टेट यूज केले. वाईल द सेस्टेट स्पीक द वॉर्म वेलकमिंग प्लेस, द पोएट लिटल गार्डन अँड दिस काइंड
of sonnet may have rhyme scheme of ABBA, ABBA, CDE, CDC, CDE, CDE, CDC, DCD. स्पेशल फीचर्स काय ते आपण बघूया. स्पेशल फीचर्समध्ये अनदर स्काय ही जी पोएम आहे, it could interpret to another world, and one wonders the poet describing heaven where it was always serene, green, frost, untouched the flowers and never fade. The idea only hinted, we cannot sure. आणि ही जी message आहे, message values moral in the poem. The poem could be message of hope. It is the poem entice with the brother back home. She requested her to come back at home and this message to her brother who is away, and he would encourage him not to give up in case of despair. This shows the poet concerned with about the well-being of her sibling or brother. And your opinion about this poem. The poem is short but not difficult, easy to understand, but there seems to layers of meaning, immediately obvious meaning, and then figurative interpretation of look more deeply. Okay, this is the poetic appreciation. Okay, then we are going to stop here. Page number 78, poetic appreciation. Remaining activities we are going to continue afterwards.